श्री स्वामी समर्थ. देवघरात तांब्याभर पाणी भरून ठेवल्याने काय घडते एकदा नक्की ऐका ही संपूर्ण माहिती. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. देवघरात एक तांब्या पाणी भरून ठेवल्याने काय घडते आणि त्या पाण्याचे काय करावे एकदा नक्की ऐका. हिंदू शास्त्रानुसार प्रत्येकाच्या घरातील देवघरामध्ये जल असणे आवश्यक आहे. आपण जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा एका कलशामध्ये किंवा एका पेल्यामध्ये जल ठेवणे आवश्यक आहे. तर काहींच्या देवघरात जलच नसते. देवघरात जल असेल तर त्या घरामध्ये शांती समाधान नांदते. माणसाला सुद्धा तहान लागते. आपण देवघरात प्रत्येक व्यक्तीने एक पाण्याने भरून कलश ठेवायचा आहे. पाणी खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे नेहमी एका छोट्या कलशामध्ये पाणी भरून ठेवायचे आहे. ज्यांच्या देवघरामध्ये पाणी नसते त्यांना खूप अडचणी येतात. तुम्ही बघा, देवांसाठीचे एक छोटेसे कलश भेटतात. त्या कलशामध्ये तुम्ही पाणी ठेवू शकता आणि जरी तुमच्याकडे ते कलश नसतील तर तुम्ही एका छोट्या पेल्यात पाणी ठेवा आणि त्याच्यावरती झाकण ठेवा. कोणत्याच कामधंद्यामध्ये यश येत नाही जर देवघरामध्ये पाण्याचा कलश नसेल तर. त्यामुळे कलशात पाणी ठेवायलाच हवे. सर्व देवदेवी प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांवर राहतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही देवपूजा करता तेव्हा ते पाणी तुम्ही तुमच्या घरामध्ये शिंपडायचे आहे. यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती, वाईट इडापिडा, बाधा निघून जाते आणि राहिलेले जे पाणी आहे ते तुम्ही झाडांमध्ये ओतायचं आहे व परत त्यात तुम्ही स्वच्छ पाणी भरून ठेवायचे आहे. तुमच्या आसपास जवळ नदी, तलाव, विहीर असेल तर यातही तुम्ही हे पाणी समर्पित करू शकता. जेव्हा तुम्ही देवासमोर दिवा लावता तेव्हा तो कधीच फुंकर मारून विझवायचा नाही. मनाने विझला तरी चालतो, पण फुंकर मारून विझवायचा नाही. त्यामुळे अग्निदेवतेचा अपमान होऊ शकतो. यामुळे तुमच्या घरात अपयश निर्माण होत राहते आणि अग्निदेवतेची पवित्रता अखंडित होते. अशी चूक तुम्ही कधीही करू नका. बाहेरच्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक किंवा शुभ लाभचे चिन्ह काढल्यावर तुमच्या घरामध्ये मंगलमय वातावरण निर्माण होते व सर्व अडचणी दूर होतात. सर्व कामे मंगलदायी होऊन जातात. बाहेरून व्यक्ती जेव्हा आत प्रवेश करतो तेव्हा त्या चिन्हांकडे लक्ष जाते व त्यामुळे आपल्या घरामध्ये आपोआप समाधान, शांती येत राहते. प्रत्येक कामामध्ये यश येत राहते व घरसुद्धा प्रसन्नदायी व आनंदमयी होते. तर आजपासून तुम्हीही जर तुमच्या देवघरामध्ये कलशामध्ये पाणी ठेवत नसाल तर देवाच्यासाठी जो छोटा कलश असतो त्यामध्ये पाणी ठेवा किंवा एका पेल्यामध्ये पाणी ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवा आणि दुसऱ्या दिवशी देवपूजा झाल्यानंतर त्यातील पाणी आपल्या घरामध्ये थोडंसं शिंपडून राहिलेलं झाडामध्ये समर्पित करा. देवापुढे लावलेला दिवा कधीच फुंकर मारून विझवू नका. तुमचं जे मेन डोअर आहे त्याचा जो उंबरा असतो त्या उंबऱ्यावरती तुम्ही नेहमी रांगोळीने स्वस्तिक काढा किंवा शुभ लाभचे चिन्ह लावा. यामुळे बाहेरील येणाऱ्या व्यक्तींचं लक्ष त्याच्यावरती जातं आणि जी पण तुमच्या घरात येणारी निगेटिव्हिटी आहे ती बाहेरच रोखली जाते आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. मंगलमय वातावरण राहतं. प्रत्येक कार्यात यश येते. तर या 3 गोष्टी तुम्ही सर्वांनी नक्की फॉलो करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.